मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव आहे यथार्थ. मी आहे पुण्यातून. आज आज परत एक नवीन ॲनालिसिस म्हणजे हा दुसरा व्हिडिओ आहे माझा. मी आज तुम्हाला बी टी सीचं ॲनालिसिस सांगणार आहे 8 जानेवारीसाठी. बी टी सीमध्ये आपल्याला क्लिअरली कळतं की ही जी एक ट्रेंडलाईन आहे, ट्रेंडलाईन या ट्रेंडलाईनवरती बी टी सीने टेस्टिंग केली आहे आणि या साईडला बी टी सी खूप कन्सॉलिडेट करतो आहे या झोनमध्ये. सो बेसिकली आपल्याला एक हे कळतं आहे की जे कन्सॉलिडेशन जे असतं त्याचं हे असतं. कन्सॉलिडेशन जर असतं तर त्याचा मुवमेंट पण हे खूप खूप हाय हाय व्हॉलेटाईल मुवमेंट असतो, एकतर या साईडला इधर डाऊन साईड और इधर अप साईड. सो बेसिकली आपल्याला आता इथे कळतं आहे की हा वीकली टाइम फ्रेम आहे. वीकली आपण हाय टाइम फ्रेम टू लो टाइम फ्रेम अनालाइज करणार आहोत. गोल्ड जे की आहे एक बेसिक ट्रेंडलाईनवरती इथनं रेजिस्टन्स घेतला आहे, लिक्विडिटीवरची केली आहे स्वीप. आणि आता खाली खूप पेंडिंग ऑर्डर ब्लॉक्स आहेत जिथे बिटकॉईनला यायलाच लागेल. आणि यामध्ये आज आज आहे अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स, जे की खूप इम्पॉर्टंट इव्हेंट आहे. आणि जे की जे की हां आज आहे अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स. आणि जे की यातनं आपल्याला क्लिअरली कळतं की एक असं इथनं रेजिस्टन्सवरनं खाली गेला आहे आणि इथे खूप ऑर्डर ब्लॉक्स आहेत, जे की आपल्याला या ग्रीन ह्याच्याने कळतं. सो आपल्याला बेसिक कॅन्डलस्टिक पॅटर्न समजून, प्राइस ॲक्शन समजून ट्रेड घेणार आहे आपण. आणि हा खूप सेक्सी एक ट्रेंडलाईन आहे जो की अप ट्रेंडमध्ये आहे. हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय तयार नाही झाला फॉर्म आणि इथनं झाला डाऊन ट्रेंड सुरू. सो बेसिकली आपल्याला कळतं की बिटकॉइन जे आहे ते या झोनपर्यंत येणार आहे, जे की आहे 90,451 फॉर शुअर. लिहून घ्या. ओके. आणि बेसिकली 1 आवरमध्ये आपण जर शिफ्ट झालो तर आपल्याला कळतं की 1 आवरमध्ये हा जो ट्रेंड लाईन आहे त्याची लिक्विडिटी जी आहे इकडे इकडे आहे. टच पॉईंट्सवरती लिक्विडिटी असते अशी. ओके. सो ती जी लिक्विडिटी जी आहे, सो ती स्वीप होणार आहे. आणि बेसिकली यातनं आपल्याला कळतं की बिटकॉइन जे आहे लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, ऑर एल्स आपल्याला बी टी सी भेटू शकतं या फेअर व्हॅल्यू गॅपला. या फे इत बी टी सी आपल्याला भेटू शकतं इथपासनं. एक सेकंड. बी टी सी आपल्याला भेटू शकतं इथपासनं इथपर्यंत, देन इथपर्यंत या फेअर व्हॅल्यू गॅपपर्यंत, देन आपल्याला डाऊन साईड मोमेंटम देऊ शकतं. ओके. ऑर एल्स ऑर एल्स बी टी सी आपल्याला देऊ शकतं फेअर व्हॅल्यू गॅपला अनटच करता वरती जाऊ शकतो, जे की वरती खूप असं पॉसिबल नाही आहे, पॉसिबिलिटीज नाही आहेत आजसाठी तरी. सो ट्रेड अकॉर्डिंगली लॉट साईज कमी ठेवा. आणि आज इव्हेंट आहे, सो गॅम्बल नका करू. आणि बस एवढंच. हा फेअर व्हॅल्यू गॅप जो आहे, या फेअर व्हॅल्यू गॅपला इथनं बी टी सी इथपर्यंत आला आहे, जो की फॉर शुअर या व्हॅलिड पॉईंटपर्यंत येईल. आणि इथनं या फेअर व्हॅल्यू गॅपपर्यंत हा जाऊ शकतो. फेअर व्हॅल्यू गॅप हा इन्व्हर्स फेअर व्हॅल्यू गॅप आहे. आणि खाली जाईल, खाली जाईल, खाली जाईल. ट्रेड अकॉर्डिंगली आपण अजून लोअर टाईम फ्रेममध्ये शिफ्ट करू शकतो, ज्याच्याने आपल्याला क्लिअर पॅटर्न कॅन्डलस्टिकने कळू शकतं की बी टी सी जे आहे हे आहे एक डाऊन ट्रेंडमध्ये. ओके. हा ट्रेंड लाईन खूप भारी हे आहे, एकदम सेक्सी ट्रेंड लाईन बनला आहे हा. आणि आपल्याला यातनं कळतं की फेअर व्हॅल्यू गॅप आणि ऑर्डर ब्लॉकला न हे करता आपण यातनं बघू शकतो क्लिअरली की ट्रेंड आता जर हे सांगा मला की जर इथे जी लिक्विडिटी आहे ती एवढ्या डाऊन साईडला स्वीप करणार की बी टी सी
असं अजून खाली डाऊन ट्रेंडला येऊन एक काम करू शकतो आपण, की असं येऊ शकतो खाली, देन या साईडला येऊ शकतो. देन तुम्ही या साईडला ट्रेड अकॉर्डिंगली घेऊ शकता. बेसिकली इथं अप्रोप्रिएट कॅन्डलस्टिक बघून एकतर तुम्ही जर ब्रेकआउट आला ट्रेंड लाईनचा, तर तुम्ही खूप एकदम सेक्सी ट्रेड घेऊ शकता. टार्गेट आहे ट्रेडला, मी तुम्हाला सांगतोय, ब्रेकआउट ट्रेंड लाईनवरती ब्रेकआउट ट्रेड्स इथनं वरती गेला. ओके, लिक्विडिटी स्वीप मोस्ट ट्रेडर्स इथे एंटर करणार, इथे खाली येणार ट्रेड. ओके, इकडे एक तयार झालेला असेल ऑर्डर ब्लॉक और फेअर व्हॅल्यू गॅप, जो की खूप कॉमन आहे. मी मागच्या वेळेस असा एक ट्रेड कॅप्चर केलता, सेम BTCचा होता. हां, भेटला. सो बेसिकली या साईडला तुम्ही बघू शकता की हा जो ट्रेंड लाईन आहे, एक सेकंड, तुम्हाला खूप हे दिसत असेल बारीक. सो हा जो ट्रेंड लाईन आहे, या ट्रेंड लाईनवरती BTCने एक ब्रेकआउट दिला, लोकांचे SL हंट केले, परत ब्रेकआउट दिला, परत SL हंट केले. पण हा जो व्हॅलिड एक हे आहे, एक फेअर ऑर्डर ब्लॉक आहे इकडे. या ऑर्डर ब्लॉकच्या हेल्पनुसार आपण बरोबर पिन पॉईंट एंट्री घेतली आणि आपला निगेटिव्हमध्ये काही पॉईंट्सनी गेला, पण जे की मिनिमल आहे. पण आपल्याला हा ट्रेड खूप भारी कॅप्चर केलता. हा एकदम एंड टू एंड इथे नव्हता गेला, या इथपर्यंत गेलता, कारण इथपासनं BTC कन्सॉलिडेट करायला लागला. सो माइट बी चान्सेस की तो डाऊन साईड स्पाइक देऊ शकतो. सो बेसिकली खूप कमी SLनी पण हा ट्रेड घेतलेला, हा ट्रेड घेतलेला. आणि हा आहे ट्रेड जो की मी घेतलेला, हा आहे 1:6चा ट्रेड, जे की ठीक आहे. आणि आता आपण इकडे येऊ शकतो आणि इकडे बघू शकतो की इकडे या साईडला BTC असं करू शकतो, सेम सेम पॅटर्न रिपीट करू शकतो. हिस्ट्री ऑलवेज रिपीट्स इटसेल्फ. ओके, सो बेसिकली इथनं ब्रेकआउट दिला, जिथनं ब्रेकआउट दिला तिथं व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक, फेअर व्हॅल्यू गॅप जे काय आहे ते स्पॉट करा आणि तिथनं तुम्ही ट्रेड घेऊ शकता बेसिकली असा अपसाईडला. ऑर एल्स इथनं जर डाऊनसाईड रॅली दिली, सो त्या रॅलीनुसार तुम्ही असं असं खालीपर्यंत ट्रेड घेऊ शकता टिल दिस लिक्विडिटी स्वीप. एक सेकंड, टिल ओ टिल लिक्विडिटी स्वीपपर्यंत आणि या लाईनपर्यंत, जे की तुम्ही हायर टाइम फ्रेमवरती, वीकली टाइम फ्रेमवरती ही लाईन पाहिलीच असेल. एकदम हायर टाइम फ्रेमवरती तुम्ही असं व्हॅलिड व्हॅलिड चान्सेस खूप असतात. पण BTC जे आहे ते बेरिश खूप आहे आजकाल, आणि एवढं बेरिश मोमेंटम देऊन आता अजून ते बेरिश होऊ शकतं. प्रोबॅबिलिटी चान्सेस नेग्लिजिबल 80% आहे की BTC आता अजून बेरिश नाही जाणार. पण स्टील एक व्हॅलिड टच पॉईंट आणि करेक्ट प्राइस ॲक्शननी आपण ट्रेड घेऊ शकतो आणि आपला चांगलं प्रॉफिट होऊ शकतं. ओके, सो एवढंच आजसाठी. नवीन आलाय तर सबस्क्राईब करा, हे माझं नवीन चॅनल आहे. आणि टिल देन आज आहे अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स, विसरू नका, गॅम्बल नका करू. टिल देन थँक्यू.